जे विद्यार्थी 12वी मध्ये आता शिक्षण घेत आहे आणि एमएसटी सीईटीची तयारी करताय, इंजिनिअरिंगला त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांकरता आपण ही माहिती बघतोय. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, की जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चांगलं प्लेसमेंट असेल, चांगले शिकवलं जात असेल, शिक्षक चांगले असतील, इतर सर्व फॅसिलिटी या कॉलेजमध्ये शिक्षणाच्या अत्यंत चांगल्या असतील. जे महाराष्ट्रातील नावाजलेलं कॉलेज असेल, पुण्यातील नावाजलेलं कॉलेज असेल, असंच पुण्यातलं एक नावाजलेलं कॉलेजची माहिती आज आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनल मार्फत बघतोय. तर आज आपण जे कॉलेज बघणार आहोत तर ते कॉलेजचं नाव आहे डी.वाय. पाटील आकुर्डी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे. हे कॉलेज पुण्यातील एक सर्व जे काही नावाजलेले नामवंत कॉलेजेस आहे त्या कॉलेजपैकी हे देखील एक कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. याची प्लेसमेंटची माहिती आपण जर बघितली तर 52 लाखाचं पॅकेज या कॉलेजला मिळालेलं आहे. आणखी किती कोणत्या कंपन्या आलेल्या आहे, प्लेसमेंटची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फी किती आहे या कॉलेजमध्ये, कॅटेगरीनी आहे, आणि या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॅटेगरीनी आहे, एमएसटी सीईटी मध्ये किती स्कोर केला पाहिजे, किती पर्सेंटाइल मार्क्स मिळवले पाहिजे, त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्लेसमेंटची माहिती बघूयात. तर ही जी काही माहिती आहे या वर्षी 2024 ची माहिती 15 जुलै 2024 पर्यंत अपडेट केलेली आपल्याला मिळालेली आहे. तर 2024 मध्ये जवळपास मॅक्झिमम सॅलरी ऑफर्ड हे लाखामध्ये सर्व आकडे आहेत. तर 2024 मध्ये मॅक्झिमम सॅलरी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे 52 लाखापर्यंत मॅक्झिमम विद्यार्थ्यांना सॅलरी मिळालेली अशी माहिती सध्या मिळत आहे. आणखी या वर्षीची जर प्लेसमेंट पुढे गेली तर याच्यामध्ये आकडेवारी आणखी बदलतील देखील, पण सध्या या क्षणाला आपण जो डेटा मिळालेला आहे त्यानुसार आपण ही माहिती मिळतोय. त्यानंतर किती कंपन्यांनी या वर्षी कॉलेजमध्ये आलेल्या होत्या, तर 2024 मध्ये 220 कंपन्यांमार्फत कॅम्पस इंटरव्ह्यू झालेले होते. त्यानंतर प्लेसमेंटचे किती टक्केवारी आहे 19 मध्ये, 2019, 20, 21, 22, 23 मध्ये, तर 2023 मध्ये 76% टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते पर्सेंटेज. आता 2024चं पूर्ण झालेलं नाहीये, 2024 चे प्लेसमेंट सध्या सुरूच आहे, त्याच्यामुळे 2024चं आपल्याला इथे प्लेसमेंट पाहायला मिळत नाही. त्यानंतर या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी या कॉलेजची फीज किती असते, तर ही जी आपल्याला फी मिळायला मिळते ही 2024-25 ची फी आहे. तर यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी जे आहे त्यांच्याकरिता म्हणजे ओपन कॅटेगरीचा कॉलम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता फी आपल्याला पाहायला मिळते 1,34,189 रुपये, आणि ओपन कॅटेगरीचे पण महाराष्ट्राच्या बाहेरचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना देखील 1,34,689. आता यामध्ये महाराष्ट्रातील जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील की ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, 8 लाखाच्या आत असेल, तर त्यांनी कॉलेजला फोन करून त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळते का याची देखील जर माहिती घेतली तर यामध्ये आणखी फी मध्ये त्या विद्यार्थ्यांना सवलत जर मिळत असेल तर ती सवलत ची माहिती आपण कॉलेजला संपर्क करून जर घेतला तर आणखी फी मध्ये कन्सेशन आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर ओबीसी कॅटेगरी, ईबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी करिता एका वर्षाची फी आहे 77,271. स्क्रीनवरती आपल्याला बोल्ड जे नंबर पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. त्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरी करिता एका वर्षाची फी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची, ही सर्व फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची फी बघतो आपण 4,189 रुपये. व्हीजे, एसटी, एसबीसी, टीएफडब्ल्यूएस कॅन्डिडेट विद्यार्थ्यांची फी आहे 20,354 रुपये. जम्मू काश्मीर कॅन्डिडेटची फी आहे 28,689. तर ही या वर्षीची फी आहे 2024-25 ची. या दरम्यान ही फी आपल्याला पाहायला मिळते. आता डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे या कॉलेजचा कोड आहे 06-272-6272. तर या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एमएसटी सीईटी मध्ये किती पर्सेंटाइल स्कोर आला पाहिजे त्या पद्धतीने अभ्यास करायला विद्यार्थ्यांना. तर आता हा जो आपण कट ऑफ बघतोय तर हा कॅप राऊंड 1चा 2024-25 चा कट ऑफ आहे. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करिता होम युनिव्हर्सिटीचा आपण कट ऑफ बघतोय. यामध्ये जी ओपन, जी म्हणजे जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता जो नंबर आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती, तर यामध्ये पहिला जो काही नंबर आहे तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे, विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादी क्रमांक राज्यातील, आणि ब्रॅकेटमध्ये जो नंबर पाहायला मिळतोय विद्यार्थ्यांना तर तो एमएसटी सीईटीचा पर्सेंटाइल स्कोर आहे.
तर आता जनरल ओपन करिता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला 97 पॉईंट, आता पुढे नंबर खूप मोठा आहे, तो प्रत्येक नंबर मी जर सांगत बसलो तो व्हिडिओ खूप मोठा होईल. आपल्याला थोडक्यात मी माहिती फक्त सांगतोय एक अंदाज येण्याकरिता. सर्व सविस्तर माहिती आपण कट ऑफ डाउनलोड करून पण बघू शकता. तर जनरल ओपन करिता 97 पर्सेंटाईल स्कोर पाहिजे विद्यार्थ्यांना. जनरल एससी करिता 92 पर्सेंटाईल कट ऑफ होता. एसटी करिता 75, व्हीजे करिता 93, NT1 करिता 97, NT2 करिता 97, NT3 करिता 97, जनरल ओबीसी करिता 97, SCBC करिता 96.97 म्हणजे जवळपास 97 पर्यंत जातोय. त्यानंतर लेडीज एल म्हणजे लेडीज SC कॅटेगरीतील ज्या लेडीज आहेत त्यांच्याकरिता विद्यार्थिनींकरिता MST-CET चा पर्सेंटाईल स्कोअर म्हणजे MST-CET चे मार्क 92.98, लेडीज एसटी करिता 82, व्हीजे करिता 90, NT1 करिता 93, NT2 करिता 96, NT3 करिता 94, लेडीज ओबीसी करिता 97, लेडीज SCBC करिता 96, फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 65, फिजिकली हँडिकॅप SC करिता 47, फिजिकली हँडिकॅप ओबीसी करिता 63, डिफेन्स ओपन करिता 94, डिफेन्स SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता 80, डिफेन्स ओबीसी करिता 93, डिफेन्स SCBC करिता 92 आणि TFWS करिता 97. IT करिता जनरल ओपन विद्यार्थ्यांकरिता 97 पर्सेंटाईल स्कोर पाहिजे MST-CET मध्ये. जनरल SC करिता 92, ST करिता 73, व्हीजे करिता 93, NT1 करिता 95, NT2 करिता 96, NT3 करिता 96, जनरल ओबीसी करिता 97, जनरल SCBC करिता 96, लेडीज ओपन करिता 97, लेडीज SC करिता 90, ST कॅटेगरीच्या मुलींकरिता 54, व्हीजे करिता 87, NT1 करिता लेडीज NT1 करिता 93, त्यानंतर लेडीज NT2 करिता 94, लेडीज ओबीसी करिता 96, लेडीज SCBC करिता 96, फिजिकली हँडिकॅप ओपन विद्यार्थ्यांकरिता 50, डिफेन्स ओपन करिता 94, डिफेन्स SC करिता 80, डिफेन्स ओबीसी करिता 92, डिफेन्स SCBC करिता 89, TFWS करिता 97, फिजिकली हँडिकॅप NT3 करिता 26, डिफेन्स NT3 करिता 92, ऑर्फन म्हणजे जे अनाथ विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता 51. आपण देखील स्क्रीनवरती ब्रॅकेट मधील नंबर पाहायचा त्या कॅटेगरी आहे, जी म्हणजे जनरल एल म्हणजे लेडीज आणि PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी. पुढे कॅटेगरीचं नाव आपल्याला पाहायला मिळते. तर ब्रॅकेटमध्ये जो स्कोर दिला आहे तो MST-CET पर्सेंटाईल स्कोर आहे. आता त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचा देखील आपण कट ऑफ या ठिकाणी बघतोय. जनरल ओपन करिता 96, जनरल SC करिता 91, ST करिता 63, व्हीजे करिता 92, NT1 करिता 95, NT2 करिता 95, NT3 करिता 95, ओबीसी करिता जनरल ओबीसी करिता 96, जनरल SCBC करिता 96, लेडीज ओपन करिता 96, लेडीज SC करिता 89, लेडीज ST करिता 50, व्हीजे करिता 86, NT1 करिता 93, NT2 करिता 95, लेडीज ओबीसी करिता 96, लेडीज SCBC करिता 95, फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 57, फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 92, डिफेन्स SC करिता 69, डिफेन्स ओबीसी करिता 91, डिफेन्स SCBC करिता 89, TFWS करिता 97, फिजिकली हँडिकॅप NT1 करिता 19, डिफेन्स ओबीसी करिता 92, EWS करिता 94. तर या पद्धतीने आपण या कॉलेजमध्ये फीज किती आहे, प्लेसमेंटची माहिती आपण बघितली. 52 लाखाचं प्लेसमेंट 2024 मध्ये हायेस्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते 15 जुलै पर्यंत. आणखी देखील त्यामध्ये आकडेवारी वाढू पण शकते. त्यानंतर जास्तीत जास्त कंपन्या 220 आलेल्या पाहायला मिळतात. 76% प्लेसमेंट मागच्या वर्षी झालेले, या वर्षीची आकडेवारी आणखी समोर येईल कारण 2024 पूर्ण झालेली नाहीये. फीची माहिती आपण थोडक्यात बघितलेली. एका वर्षाची फी आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांकरिता. कॅटेगरी वाईज फीची माहिती बघितली. MST-CET मध्ये किती पर्सेंटाईल स्कोर पाहिजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करता त्या कॅटेगरी करिता, IT करता आणि AIDS करिता याची माहिती आपण बघितली. हॉस्टेल विषयी मात्र या कॉलेजला हॉस्टेल विषयी माहिती मिळालेलं नाहीये. तर या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांकरिता ही माहिती बघितली. बऱ्याच वेळेस असं होत असतं, विद्यार्थी चांगले अभ्यास करतात, MST-CET देतात, चांगले मार्क्स मिळवतात, परंतु चांगलं कॉलेजची माहिती नसल्यामुळं चांगले प्लेसमेंट कोणत्या कॉलेजला होतंय, चांगलं कुठं शिकवलं जातंय, कोणत्या कॉलेजला किती MST-CET चे मार्क पाहिजे हे माहिती नसल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॅप राऊंड 1 ला
चांगलं कॉलेज मिळत नाही. तर तसं कोणाचं नुकसान होऊ नये, कारण तसं जर झालं तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप मनस्ताप करावा लागतो आणि बऱ्याच वेळेस ही जी माहिती आहे, ही माहिती मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग घ्यावं लागतं. 5-5, 10-10 हजार रुपये फी भरावी लागते. मात्र आपण विनामूल्य विद्यार्थ्यांकरिता ही माहिती देत आहोत. आपले देखील जवळचे कुणी विद्यार्थी, पालक असतील किंवा काही कॉलेजमध्ये देखील विद्यार्थ्यांकरिता ही माहिती आपल्याला वाटते उपयुक्त आहे, तर त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याकरिता आपण देखील जर हातभार लावला, तर योग्य व्यक्तीपर्यंत योग्य माहिती दिली, तर त्याला योग्य असा फायदा येत्या काळामध्ये होऊ शकतो. येत्या काळामध्ये आणखी याच पद्धतीची सर्व माहिती आपल्याला 7 इन्फो YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.